ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। एकंदरीत दालन सारखा गोलंदाज आपण पाहिला, त्यानंतर योगेश यावेळेस मात्र पुलचा फटका खेळला जातोय। पुल हा पॉवरफुल असेल का? नक्कीच नाहीये। आणि उत्तर किती गडी गारद झाले असतील या इनिंगच्या माध्यमातून, तर तब्बल आपण पाहतोय 8वा गडी गारद होताना पाहायला मिळाला। यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे। विकेट नंबर जर आपण या ठिकाणी तपासून पाहिला तर तब्बल 9वा गडी हा गारद झालेला आहे। चेंडू जर आपण पाहिले तर ॲक्युरेट 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे। इझॉन हॅट्रिक लागला जातोय। धीरज हा गोलंदाज हॅट्रिक जर साध्य केली तर ऑल आउट सुद्धा होतील आणि केपीएल या स्पर्धेची पहिली हॅट्रिक सुद्धा मिस्टर धीरज यांच्यासाठी इझॉन हॅट्रिक। ओहो, चेंडू मात्र हवेमध्ये आहे। हॅट्रिक साध्य केली जाईल का? ओहो यस, कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेची पहिली हॅट्रिक मात्र करण्याचा बहुमान जातोय मिस्टर धीरज या गोलंदाजाच्या नावावरती। पहिलीच हॅट्रिक आपण पाहिली सुरेख पद्धतीने। पास्तळ गावामधून जो खेळाडू बिलॉंग करतोय आणि केपीएल या स्पर्धेची पहिली हॅट्रिक घेण्याचा मान सन्मान बहुमान